अरे बापरे, अशा प्रकारे आता उन्हाचा तडाखा चालू झालेला आहे। होळी आली आणि ऊन येणार नाही असं कधी होणार नाही। असो, एवढ्या उन्हात सुद्धा आम्ही जाणार म्हणजे जाणार, काय ऊन करणार आहे आपल्याला। आता आपण पोचलो बारवई पूल, बारवई पुलावर पोचलो। आता इथून एक 3 किलोमीटरच्या अंतरावर आपल्या दुपारचा विसावा येणार आहे। बारवई पूल, त्याच्यानंतर टाकी देवी, टाकी देवीच्या पुढं 1 किलोमीटरवर आपला दुपारचा ठिकाण असणार आहे। आणि आता वाजले किती, 1 मिनटं मोबाईलच्या स्क्रीनमध्ये पाहतो। अरे बघ रे, दाखव, 8:46 सकाळचे, पहाटे। म्हणजे आम्ही लवकर म्हणजे दुपारचा ऊन न भेटण्यासाठी आम्ही पहाटे लवकर निघालो। जरा 4-4:30ला आम्ही पहाटे निघालो। त्याच्यामुळं आमचा सकाळी म्हणजे सावलीमध्ये थंड दमट वातावरणामध्ये आपला प्रवास भरपूर कापला। आता जास्तीत जास्त आता 10 ते 10:30 वाजेपर्यंत आपण दुपारच्या ठिकाणावर पोहोचू, म्हणजे जेणेकरून आपल्याला दुपारचा तडाखा, उन्हाचा तडाखा लागणार नाही। आणि मला वाटतं रोजच हेच करावं लागेल आपल्याला, कारण की ऊन भरपूरच आहे। आणि जशी होळी पेटते दादा महाराज, तसं ऊन अजून प्रखर होत जातो। असू द्या, उद्याच होळी पेटणार आहे। होळी पेटल्यानंतर ऊन सुद्धा भरपूर होईल आणि होळीची एक मजाच वेगळी असते। आता उद्या आमची होळी असेल, तुम्हाला होळीची मजा दाखवेन उद्या। आम्ही सुद्धा इथं महादेवाच्या मंदिरामध्ये होळी पेटवत असतो। सगळे आपल्या दिल्लीतली मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळी सगळे मिळून मस्त होळीचा प्रोग्राम आम्ही साजरा करतो। उद्या दाखवेन तुम्हाला तिथं। सध्या आपण बारवई पूल क्रॉस करीत आहोत। चला, श्री तुकोबाराय मजल दर मजल करत उन्हाचे चटके खात टाकी देवीला पोचलोय। खरं सांगू, खांद्यावरचा उपरणा सुद्धा जड झालाय, एवढा ऊन आहे इथं। हा काय ऊन, काय बोलतोय, खूप आहे। काय पांड्या, ऊन कसं आहे? बापरे, खतरनाक। 10 वाजलेत फक्त, अजून 10 पण नाही वाजले प्रॉपरली, अजून 10 प्रॉपर वाजले नाही सकाळचे, पण ऊन पडलाय बापरे बाप। 30 डिग्री सेल्सिअस उन्हाचं तापमान आहे सध्या। अजून आमचा 2.5 किलोमीटरचा पल्ला बाकी आहे पुढं। खूप ऊन आहे, हिवारीच उन्हाची असते। उद्यापासून तर अजून ऊन, एकदा का होळी पेटली मग उन्हाला अजून उदान येतो। लय ऊन आहे बाबा। आता टाकी देवीला आपली दिंडी विसावायला थांबले, थोडा वेळ इथं विसावा होईल। काय ते पाणी सरबत वगैरे काय इथं येत असतं, तेवढं घ्यायचं आणि पुढचा प्रवास करायचा। पुढचा प्रवास 2.5 किलोमीटर आपला दुपारचा ठिकाण आहे, तिथं जायचं। जेवायची इच्छा तर नाही, असं वाटतं जाऊन कधी अंग टाकतो असं वाटतं, जाऊन झोपू। चला, पुढं निघताना भेटू, नाही तर डायरेक्ट तिकडेच भेटू दुपारच्या ठिकाणावर। चला, रामकृष्ण हरी, श्री तुकोबाराय। तरी चला मंडळी, आपण दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात लय उन्हाच्या चटके खाऊन झोपून बिकून आता आपण निघत आहोत। काय दुपारचं सत्र, मस्त दुपारचं सत्र चांगलं झालं आपला। लिंबू सरबत, छास, भरपूर काही आता खायला प्यायला आयटम होते, म्हणजे जेणेकरून शरीर हा आपला बिना पाण्याचं होणार नाही, म्हणजे डिहायड्रेट होणार नाही। चांगली सेवा केली तुम्ही आमची, त्याच्यामुळं तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत। धन्यवाद आपला, धन्यवाद। चला, आता पुढं आपला प्रवास कुठं जायचं? पहिला आपल्याला पहिले हनुमान मंदिर, विनेगाव। आजचा संध्याकाळचा मुक्का आपला विनेगावला होणार आहे। मस्तपैकी आता इथून पुढं आता आपल्या गवळणी चालू होती, गवळणी। मग गवळणी बोलता लय आनंद येतो, आपली लोक लय गवळणी बोलतात। अशा प्रकारे आपला प्रवास चालू आहे। आणि चला महाराज, चला, तुमचं कीर्तन आहे, तुम्ही गेले नाही हो ज्ञानराज महाराज। हे दत्त मंदिर, ह्या दत्त मंदिराच्या सान्निध्यामध्ये आम्ही सर्व वारकरी झोपलेलो होतो। मस्त दुपार आमची इथं गेली। वास्तविक लईच गरम आहे बाबा, खूपच ऊन आहे। असू द्या, चला चला।
ज्ञानोबा तुकाराम. आता परत दुसरं बोलता आला. हो हो माऊली. येते पाणी आम्ही जगदेते. येते पाणी आम्ही जगदेते. गोपाळाय मोरे सातठी चेंडू चौगुणा खेळते वाळवंटी. चेंडू चौगुणा ज्ञानोबा बोलतो अभंग मी. आता आपला चौक गावामध्ये पदार्पण झालेलं आहे. चौक गावात आलेलो आहोत आणि मारुतीरायांचं मंदिराला आलंय आणि मारुतीरायांचा अभंग म्हणून आपण पुढे निघूया. ज्ञानोबा तुकाराम हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. हनुमंत महाबळी. रावणाची दाढी जाडी. रावणाची दाढी जाडी. रावणाचे. चला चौक गावामध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे. चौक गावात आपलं सुस्वागत सुस्वागत सुस्वागत. आता विशाल महाराज गावलन बोलतील ती सगळे नाही का. अरे थाप द्या थाप पकवाजवाले. करेतात या काम धाम. करितात 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 या काम धाम. तमाल श्याम ध्यानी मनी. तमाल श्याम ध्यानी मनी. तमाल श्याम ध्यानी मनी. तमाल श्याम ध्यानी मनी. केले पावल्या आनंदा. केले पावल्या आनंदा. पावल्या
कलिंगड. दरवेळेस मला कलिंगड बद्दल काय म्हणणार? आज आपण जो इथे कलिंगड खातो तो त्याची व्यवस्था आपले दिंडीचे समाजसेवक एकनाथ गुरव माऊली यांनी केलेले आहे. उत्तरोत्तर त्यांच्याकडून अशी सेवा घडो, त्यांचे आयुष्य आरोग्य वैभव वाढो हीच हनुमंताचरणी प्रार्थना. पण पहिला कलिंगड त्याहीच खाला, याला काय अर्थ आहे? जेव्हा जेव्हा फ्रुट्स येईल तेव्हा तर तुमचं नाव येणार. मस्तपैकी अशा प्रकारे आमच्या वारकऱ्यांना कलिंगड होत आहे. कलिंगड खाऊन सगळी थंड होणार आहे, सगळ्यांचे पोट गारेगार गारेगार सगळ्यांचं पोट होणार आहे कलिंगड खाऊन. कलिंगड खाऊन पोट कसं होतं? कसं होतं? पाणीच पाणी. काय जाता बा, काय बोलता? काय बोलू बाबा? कलिंगडाची पोट कसं होतं तुमचा? आज गेले का? कलिंगड खाऊन पोट कलिंगडमय होते. वा, धर्मदास सांगतात कलिंगड खाऊन पोट कलिंगडमय होतं. हो मेघावनी, काय राव एकटी एकटी चार चार चिपा खाते का? वाटते का नाही तुला? हा चला, विसावा झाला, चला लय बसून घेतल्या तुम्ही. दुपारच्या सत्रातला विसावा करून नंतर पुढं आम्ही आमची दिल्ली निघालेली आहे. मस्त की आता गवळणींचाच आपला थाट राहील. आता उडते उडते गवळणी, नाचत्या गवळणी महिला मंडळ आता म्हणतील. सुरुवात आम्ही केली. दुपारी जेव्हा निघतो तेव्हा आम्ही सुरुवात करतो, म्हणजे आपल्या चपक गवळणी नाही, म्हणजे आपल्या ओरिजिनल गवळणी ज्या संतांनी लिहिल्या त्याच गवळणी. मग तो सत्र संपल्यानंतर मग त्यांना असू दे, आता काय करणार, राहू द्या. चला, तर अशा प्रकारे आता आपण निघालो. मस्त आता पुढचा प्रवास विनेगावकडं आपल्याला प्रस्थान करायचं आहे. चला, जीव कशावर? वडापाव. हा, वडापाव. आमचे दिंडी मालक दत्तात्रय बाबा, दत्ता बाबा दिंडी मालक चालक, ते आम्हाला वारकऱ्यांना आवडता पदार्थ म्हणजे वडापाव. ते वडापाव आम्हाला विद्यार्थ्यांना ते देत आहेत. त्याच्यामुळं आम्ही विद्यार्थी त्यांचे फार फार ऋणी आहोत. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी. ते वडेपाव आलेले आहेत. दिंडी मालक आम्हाला स्वतः वडेपाव घेऊन आलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे वडं खा पण भजन करा. मस्त आपल्याला एक दृश्य दिसलेलं आहे. तर होळीच्या तयारीसाठी सावरीचं झाड लागतं आणि इकडली पोरं बघा सावरीची झाडं कशी तोडत आहेत होळीसाठी. मस्त बघा. सावरीचा ना होळीची तयारी ना आहे नाच्या बाई ना, घेतल्याशिवाय आहे ना. तर मंडळी, महाराज मंडळी, मस्तपैकी आता आपला विनेगाव आलेला आहे. स्वच्छ गाव, सुंदर गाव, ज्या गावामध्ये तुम्हाला कचऱ्याचा एक टाप सुद्धा दिसणार नाही, असा हा विनेगाव. त्या विनेगावामध्ये आपली आता वस्ती आहे आजची आणि आपली दिंडी आखमध्ये चालत आहे. आम्ही पण थोडाच मागं राहिलो. आता आम्ही पण दिंडी पकडू, मस्त नाचू. आणि विनेगावामध्ये आमचा आता अशा प्रकारे सांगायचा भाग असा आहे, सांगायचा भाग असाच आहे. अशा प्रकारे आता आमची आतमध्ये एंट्री होत आहे, म्हणजे पदार्पण आम्ही आतमध्ये करत आहोत विनेगावामध्ये. विनेगाव बघा, विनेगावाच्या सुरुवातीलाच खूप छान असा बंगलो आहे. हा ज्याचा कोणाचा बंगलो आहे त्याला म्हणा आम्हाला दत्तक घ्या. खूप छान बंगला आहे. लगेचच दुसरा पण बंगला बनत आहे. विनेगाव, चला या. हा गाव खऱ्या अर्थाने स्वच्छतेसाठी अव्वल नंबरचा गाव आहे. या गावात तुम्हाला स्वच्छता म्हणजे स्वच्छता. हो बाराया
विणे गावामध्ये जेव्हा गावात दिंडी येते तेव्हा प्रत्येक घरातल्या महिला मंडळ आदराने त्या तुळस आणि विणेकरी यांचं अवक्षण करत असते. म्हणजे त्यांना सांगावं लागत नाही का एखादी दिंडी आले ना तुम्ही अवक्षण करायला या. यांच्या गावामध्ये खरंच खूप छान खूप सुंदर अशी परंपरा आहे आणि याच्यावरूनच त्यांची पात्रता दिसते का त्यांचं उच्च शिक्षित लोक यालाच बोलतात. बघा घराघरातून लोक असे बाहेर येतात आणि विणेकराच्यानी तुळशी मातेचा असं यथोचित सन्मान करतात. होस्ट रायडर्स मोठे रायडर लोक बघा. विणे गावामध्ये आपली दिंडी आलेली आहे. विठ्ठल मंदिर विणेगाव इथं आपली दिंडी विसाव्याला थांबत असते. रात्रीचा विसावा आपला इकडंच असतो. तरी आपण आपल्या मुक्कामावर पोहोचलो आहोत. शेवटची अभंग होती आणि आरती होती. आपली दिंडी थांबल. आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकारामा राघवे सागरातो चारताले कौतुक कुटुंबाचे गाडीत लोटांगण वल्लीन चरण डोळ्यान पाय इतिहास जन्मी तुझाला पंढरीचा वार करे वारेत कोणी रे हरे संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा पंढरीचा वार करे वारेत कोणी रे चंद्रभागे स्नान मागे पंढरीचा वार करे वारेत कोणी रे हरे विठ्ठल रखुमाई तुका म्हणे आता उदार तू होई या संताची निरवी येती मदते.